नदीच्या पलीकडच्या गावांमध्ये जर विचार केला तर शहरालगतची गावं आहेत आणि त्या ठिकाणी पाण्याचे ऍक्च्युली भूजल पातळी ही खूप कमी आहे. हो. त्याच्यामुळे जनरली बोर विहिरींना पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. तर याच्यामध्ये आवळवाडी गाव असेल किंवा मांजरी असेल तर जास्त प्रमाणामध्ये आवळवाडी. या आवळवाडी गावामध्ये मला वाटतं आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये गावातील काही नागरिक मला भेटले परवा, की या गावामध्ये आत्ता म्हणजे आता हिवाळ्याचा आपला ऋतू आहे, तर या हिवाळ्यामध्ये आता 15 ते 20 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवलं जातं काही सोसायट्यांना असेल. तर हीच समस्या उन्हाळ्यामध्ये 100 टँकर पर्यंत जाते, की 100 टँकर एका गावाला दिले जातात. तर आवळवाडी गावासाठी पाणी पुरवठा योजना राज्य सरकारचं खातं आहे. तर ह्याच्यामधनं जे MGPच्या माध्यमातून जे काही देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सगळीकडे पाणी पुरवठा योजनांच्या स्कीम सुरू आहेत. तर हे आवळवाडी गाव याच्यातनं वगळलं गेलेलं आहे. या गावासाठीचा DPR करण्यासंदर्भातलं पत्र मी पाणी पुरवठा विभागाला दिलेलं आहे. माननीय मंत्री महोदयांना ते ज्यावेळी पत्र दिलं त्यांनी रिमार्क करून ते पत्र खाली आलेलं आहे. पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये त्याचं सर्वेचं काम सुरू होईल आणि मला वाटतं पुढच्या 5 वर्षाच्या आतमध्ये त्या योजनेचं काम चालू होऊन काम संपेल आणि प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी, फिल्टरचं, ROचं पाणी हे देण्याचा माझा या पुढच्या 5 वर्षामध्ये मानस आहे.